सांगली जिल्ह्यामध्ये सतत चर्चेत असलेले सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र ही टीम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात प्रत्येक धार्मिक कार्यक्रमापासून ते यात्रा जत्रा तसेच अन्य वेळप्रसंगी धावून एक हात पोलिसांना मदतीचा या अनुषंगाने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दमदार कामगिरी करणारी ही सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र टीम काम करते। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अमळापूर, धनगाव, पलूस तसेच पलूस तालुक्यात आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर वाढत्या चोऱ्या, दिवसाढवळ्या दरोडाखोर, लूट लक्षात घेता पलूस तालुक्यासह अन्य परिसरात पोलिसांच्या मदतीसाठी पलूस तालुक्यातील गावागावात हे पोलीस मित्र पोलिसांच्या बरोबर जनजागृती करून नागरिकांना सतर्क राहा, घाबरून जाऊ नका, चोरांपासून कसे सावध राहायचं या संदर्भात सूचना जारी केल्यात। जिथे जिथे नागरिकांच्या तक्रारी आल्या, आमच्या परिसरात काही चोरटे उसाच्या पडात आम्हाला दिसून आले, अशा ठिकाणी सुद्धा पोलिसांबरोबर हे पोलीस मित्र दिवस रात्र त्या परिसरात गस्त घालत होते व नागरिकांना आवाहन करत होते। या कामगिरीबद्दल तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी या पोलीस मित्रांचं कौतुकास्पद विचारपूस केली व अभिनंदन केलं। एक चांगलं काम करत असल्याचंही त्यांनी आपल्या शब्दातून कौतुक केलं। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनी जे विटा बस स्थानकातील सापडलेले 16 लाखांचे सोने ते प्रामाणिकपणे ते सोने मालकास परत केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला। तर पलूस येथे आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांनीही एका कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार, सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांचा जे त्यांनी एका महिलेचे 16 लाखांचा विटा बस स्थानकात सापडलेले सोने परत देऊन माणुसकीचं दर्शन दाखवलं, याबद्दल आमदार विश्वजित कदम यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन पलूस येथे सत्कार केला। तर पोलीस मित्र टीमचं अभिनंदन केलं। शनिवार पोलिसांच्या बरोबर पोलीस मित्र म्हणून सन्मानित अजितदादा जाधव, शिराज भैया शिकलगार, युवा नेते आदित्य जाधव, लखन कुंभार, विक्रम माळी व अन्य पोलीस मित्र यांनीही पलूस तालुक्यात मळी भागात दिवसा पोलिसांबरोबर गस्त घातला। पलूस, तासगाव, कुंडलसह अन्य तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी चोरीचं प्रमाण वाढलं आहे त्या ठिकाणी हे पोलीस मित्र टीम सतत जनजागृती राबवत। यावेळी मारोळे, धनगावसह अन्य ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, टीम व ग्रामस्थ यांनी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र टीमच्या या कामगिरीचं कौतुक करत अभिनंदन केलं। या सर्व गावातून जनजागृती फेरी काढत घाबरून जाऊ नका, सतर्क राहा असा संदेश देण्यात आला। आपली सगळ्यांना काम करते म्हणजे जे आपत्कालीन जे चोऱ्या असलेल्या आपले संस्था आपल्याचे मदत करत असतात। प्रथमतः आपल्या भागात या 15 दिवसात भरपूर चोऱ्याचं प्रमाण वाढलं। जे वाड्या वस्तीवरचे लोक राहतात त्यांनी प्रथमतः आपले सोने दाणे रोख रक्कम असेल तर ते आपल्या बँकेच्या लॉकर काढून लॉकरमध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, अनुभवी व्यक्ती जर आपण जे वस्तीवर लोक राहतात त्यांनी सेफ्टी दरवाजा आपल्या प्रत्येकाला बसवून घ्यायचं आहे। अनुभवी व्यक्तीला कुणालाही आत घ्यायचं नाही किंवा कोणतं पाणी मागत किंवा काहीतरी मागलं तर त्या व्यक्तीला काढून न घेता त्याला सगळं आपल्या गावातील पोलीस पाटील असतील, सरपंच असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना त्या सूचना आपण कळवायच्या। आणि आमची एक सूचना आहे की गावातील ज्येष्ठ लोकांना की तुम्ही काही युवक मुलं घेऊन सेफ्टीचं नियोजन करावं। काही सकाळची पुढे एक 5-10 मुलं, संध्याकाळची 5-10 मुलं असं करून जर गावात जर फिरले तरी बऱ्यापैकी आपलं काम सोपं होते। दुसरी गोष्ट, गावातून एखादा अनोळखी व्यक्ती फिरत असेल तर आपण त्याला मारहाण न करता त्याचं आयडी प्रूफ विचारून तो कुठल्या गावाचा आहे, काय आहे त्याची चौकशी करायची। विनाकारण कुठल्याही व्यक्तीला काय
बाहेरचे लोक काही येऊन कामासाठी राहिलेले असतात आणि आपण काय करतो म्हणून त्याला मारायला करतो. हे कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला जर कोणती शंका वाटत असेल की बाबा हा खरोखर चोर आहे तर तुम्ही गावातील पोलीस आहे, सरपंच आहे, काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना तुमच्याकडे नंबर असतो. जरी तुमच्याकडे नंबर नसेल तर डायरेक्ट 112 तुम्ही मोबाईलमध्ये जर डायल केलं तर डायरेक्ट कंट्रोलला फोन जातो. तिथून तुम्हाला 10 मिनिटाच्या आत सरकारी पोलीस गाडी तुमच्या आहे त्या जागेवर पोहोचवते. त्यामुळं कुणीही ग्रामस्थांनी गावातून जाण्यासाठी कारण नाही. प्रशासन पोलीस खातं आपल्याबरोबर कायम पाठीशी उभा राहते. त्यामुळं कोणी दैनिक वातावरणात जायचं कारण नाही. आणि आमची पोलीस मित्र संस्था पण जिथं कुठं काही जर प्रॉब्लेम असेल तर आपली संस्था ही तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.